बालमित्रांनो, उघडा पुस्तक. अरे, आज तर फारच सोपा आणि महत्त्वाचा भाग आहे. गुणाकाराची पूर्वतयारी म्हणजे काय आहे? गुणाकार म्हणजे काय असतो? जसं बेरीज शिकलात तुम्ही, वजाबाकी शिकलात, तसं गुणाकार म्हणजे बघा आता काय आहे. आता बघा, मोजा पाहू चटकन. तर 1 2 3 4 5 6 7 8. आता किती घंटे लागले ह्याच्यात? ताई, इथे प्रत्येक बशीत किती पेरू आहेत? यश म्हणाली. ताईनं सांगितलं, प्रश्न विचारला. मग यश काय म्हणते? प्रत्येक बशीत 2 पेरू आहेत. मग ताई काय म्हणाल्या? एकूण किती पेरू आहेत या 4 बशात? मग रमा म्हणाली 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2. अशी बेरीज केली तर 8 पेरू आले. हुश, बापरे, रमा तर दमूनच गेली. ताई म्हणाल्या, समजा अशा 8 बशा भरल्या तर एकूण किती पेरू होतील? आता तर घामच फुटला. 8 बशा, 1 2 3 4 आहेत आणि तशाच पुन्हा अजून 1 2 3 4. यश म्हणाला, मग 2 हे 8 वेळा घेऊन सर्वांची बेरीज करावी लागल. म्हणजेच कसं? 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 ही बेरीज आहे 16. पण चांगलाच वेळ लागला की ही बेरीज करायला. मग ताई म्हणाल्या, अशी एकाच संख्येची पुन्हा पुन्हा बेरीज करायची असेल तर संख्यांचे पाढे उपयोगी पडतात. आपण ते शिकू. तुम्ही थोडेसे पाढे तयार केले तर अशा बेरजा पटकन करता येतील. चित्रावरून पाढे कसे तयार करतात ते पहा. उदाहरणार्थ बघा, चित्रे पहा व मोजून लिही असं सांगितलंय. मग आता ह्या बशीत किती आहेत? हे पेरू 2, इथं लिहायचे 2. ह्या बशीत 2, ह्या बशीत 2, ह्या बशीत 2, ह्या बशीत 2. म्हणजे बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10. इथं चौकटीत शेवटी किती लिहायचं रे? 10. तसंच पेन्सिली किती? 3. ह्या पेन्सिली किती? 3. ह्या पेन्सिली किती? 3. म्हणजे 3चा पाडा. 3 1 3, 3 2 6, 3 3 9. तसं हे ठोकळे किती? 4, इथं 4 लिहायचं. हे ठोकळे किती? 4, इथं 4 लिहायचं. 4 आणि 4 8, इथं लिहायचं 8. किती सोपं आहे रे मुलांना गुणाकार सुद्धा. बघा बरं आता इथं ह्या चित्रात किती पक्षी आहेत? 1 2, म्हणजे इथं येईल 2. ह्या चित्रात 2, ह्या चित्रात 2, ह्या चित्रात 2. म्हणजे बे 1 बे, बे 2 4, बे 3 6 आणि बे 4 8. म्हणजे इथं येत आहे 8 पक्षी. आता ह्या चित्रात किती आहेत? 6 कासव. ह्या चित्रात 1 2 3 4 5 6 कासव. ह्या चित्रात 1 2 3 4 5 6 कासव. म्हणजे आता मग सगळे मोजायचे म्हणजे कसं करावं लागल? हे 6 झाले. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. पण त्याच्याच ऐवजी 6 1 6, 6 2 12, 6 3 18. 1 दशक आणि 8 एकक असे लिहू शकतो. आता इथं बघा, लाडू 1 2 3 4 5. मग इथं 5 लाडू, इथं 5 लाडू, इथं 5 लाडू, इथं 5 लाडू. सारखे लाडू आहेत म्हणून 5चा पाडा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20. सगळ्यात शेवटी बेरीज झाली 20. चला बरं, आता खेळायचं आहे आपल्याला. आता इथं काय दिलेत? हे आहेत लिंबू. किती बशा आहेत? 1 2 3 4 बशा. इथं लिहायचं 4. एका बशीत किती संत्री आहेत? सॉरी, लिंबू नाही, हां, लिंबूचे पप्पा संत्री. 1 2 3 संत्री आहेत. एका बशीत 3 संत्रीमधल्या इथं 3. एकूण किती संत्री झाली मग? म्हणजेच 1 2 3 4 वेळा 3ची बेरीज. हे बघा इथं 4 वेळा 3ची बेरीज म्हणजे 3 अधिक 3, 3 अधिक 3. 3 1 3 3 7 3 3 9 3 4 12. उत्तर आलं 12. कळालं? आता पुढचा प्रश्न. बागेत गुलाबाची रोपे ओळीत लावली आहेत. आता हे ओळीत गुलाबाची रोपं लावलीत बरं का. एकूण किती ओळी आहे? एकूण ओळी किती आहेत सांगा बरं. मग आता कशा ओळी मोजायच्या कडे? ह्या आडवी ओळ मोजा. 1 2 3 ही आडवी एक ओळ, ही दुसरी ओळ, ही तिसरी ओळ, ही चौथी ओळ आणि ही 5वी ओळ. 5 ओळी झाल्या खरे. मग एकूण किती ओळी? इथं येईल 5. एका ओळीत किती रोप आहेत? मग एका ओळीत किती रोप आहेत? 1 2 3. इथं येईल 3. एकूण किती रोप आहेत मग? मग आता 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12 आणि 3 5 15. किंवा असं जर मोजलात तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 झाले 15. कळालं? मग गुणिले
3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 किंवा 3 गुणिले 5 असं 15 लिहितात. आणि गुणिले असं म्हणतात बरं का ह्याला, तिरप्या फुलीला. आणि गुणिलेचं चिन्ह असतंय असं. दिसलं का सगळ्यांना? हे गुणाकाराचं चिन्ह लक्षात ठेवा. कळालं? अशा प्रकारे आज आपण गुणाकाराची पूर्वतयारी हा भाग शिकलो. समजला का सगळ्यांना? छान, थँक्यू.